एकाच कृतीचे दोन परिणाम होऊ शकतात. एखाद्याच्या बाबतीत ते पुण्यकर्म घडतं तर दुसऱ्याच्या बाबतीत ते पापकर्म घडतं. याचं कारण असं की पुण्यकर्म किंवा पापकर्म हे फक्त कृतीवर नाही तर त्याच्या मागे तुमचा उद्देश काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तुमचं जर उद्देश चांगला असेल तर ते नक्कीच पुण्यकर्म. एखादा डॉक्टर शस्त्रक्रिया करतो, त्याच्या मागे जर त्याचा उद्देश फक्त त्या पेशंटला बरं करण्याचा असेल तर ते नक्कीच पुण्यकर्म. पण जर त्या डॉक्टरचा उद्देश त्या पेशंटला फसवून त्याचे पैसे उकळण्याचा असेल तर ते नक्कीच पापकर्म. मॅनेजर त्याच्या कर्मचाऱ्याला रागवतो, त्याचा जर उद्देश ते काम चांगलं होण्यासाठी असेल तर ते नक्कीच पुण्यकर्म. पण त्याचा उद्देश जर त्या कर्मचाऱ्याला त्रास देण्याचा असेल तर ते पापकर्म. आई आपल्या मुलाला रागवते, तिचा उद्देश त्या मुलाला चांगलं वळण लागण्याचं असतं तर ते नक्कीच पुण्यकर्म. म्हणजेच यापुढे काहीही करण्याआधी स्वतःला एकदा विचारा की याच्या मागे माझा उद्देश काय आहे. जर तुमचा उद्देश चांगला असेल तर ते नक्कीच शुद्ध कर्म घडतील. असेच नवनवीन टिप्स तुम्हाला माझ्याकडून हवे असतील तर ह्या चॅनलला फॉलो करा. आणि तुम्हाला सोल ऊर्जा कम्युनिटीला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक मी बायोमध्ये दिली आहे. भेटूया लवकरच.